नमस्कार, तुमचे परत स्वागत करते मी माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे रवींद्रनाथ टागोर यांची जयंती। चला तर मग या दिवसावर थोडीफार छानशी माहिती जाणून घेऊया। या जगात काही माणसंही जन्माला येतात, त्यांचे योगदान एकाच क्षेत्रात नसतं असं नाही, अनेक क्षेत्रात पारंगत असतात। म्हणूनच अशी माणसं जगाला सोडून गेली तरी त्यांच्या अष्टपैलू गुणांमुळे ती मृत्यूनंतरही कायम स्मरणात राहतात आणि अमर होऊन जातात। अशीच कथा आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची। आपल्या देशातील प्रत्येक नागरिक त्यांना ओळखतात, कारण आपल्याला त्यांनी भारताचे राष्ट्रीय गीत जन गण मन हे त्यांनीच रचलेले आहे। एवढेच नाही तर त्या काळी नोबेल पारितोषिक मिळवणारे ते जगातील पहिले आशिया खंडातील पहिले लेखक होते। त्यांच्या प्रतिभेमुळेच त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती। रवींद्र टागोरांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले, 2000हून अधिक गाणी रचली, अनेक चित्रे काढली, 30हून अधिक देशांचा प्रवास केला। हे सगळं करत असताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही आपले योगदान दिले आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे रवींद्रनाथ टागोर यांची बालपणातील जडणघडण। रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला। त्यांना 13 भावंडे, त्यामध्ये ते सर्वात लहान। ते लहान असतानाच त्यांच्या आईंचे निधन झाले, तर त्यांचे वडील सतत परदेश दौरे करत, त्यामुळे त्यांच्या लहानपणाची सगळी जडणघडण ही त्यांच्या घरातील नोकरांनीच केली। म्हणून त्यांच्या साहित्यातही मानवतेची विविध रूपे दिसतात, ती यामुळेच। रवींद्रनाथ टागोरांचे मन शाळेत कधी रमले नाही, त्यांना फिरायला जास्त आवडे। त्यांच्या या फिरण्यामुळे शाळेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने त्यांचा भाऊ हेमंद्रनाथ यांनी रवींद्रनाथ टागोर यांना शिकवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांना जिम्नॅस्टिक, जुडो, कराटे, पोहणे अशा शारीरिक क्रियांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली। हे करत असताना त्यांना इतिहास, भूगोल, गणित, शरीरशास्त्र, इंग्रजी असे अनेक विषयातही पारंगत केले। रवींद्रनाथ टागोरांचा आध्यात्मिक प्रवास। रवींद्रनाथ टागोर लहान असतानाच त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकण्यास मिळाल्या। वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना ज्ञान प्राप्तीसाठी एक खास प्रवास घडवून आणला। ते सगळ्यात आधी शांतिनिकेतन याला गेले, नंतर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गेले। त्या मंदिरातच रवींद्रनाथ टागोर तासनतास गुरबाणी ऐकत राहिले। ते लहान वयातच सुवर्ण मंदिरात काही वर्ष घालवल्यानंतर पहाडी हिमालयाने त्यांना खुणावले आणि तिथेही ते गेले। त्यांच्या वडिलांनी त्यांना ज्योतिष, इतिहास आणि आधुनिक विज्ञानाकांची कास धरायला लावली। हे सगळं करत असताना त्यांच्या वडिलांनी रवींद्रनाथ टागोरांना रामायण आणि उपनिषदांची ओळख करून दिली। हे शिकत असताना त्यांच्या शिक्षणातही त्यांनी खंड पडू दिला नाही, म्हणून त्यांनी पुढे शिक्षण लंडन मध्ये केले। रवींद्रनाथांनी शिकून वकील व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण रवींद्रनाथांना त्यात रस नव्हता, म्हणूनच त्यांनी कॉलेजला जाणेच बंद केले। पण त्यांनी आपला अभ्यास थांबवला नाही। कॉलेजच्या दिवसातच त्यांनी शेक्सपियर सारखे नाटककार त्यांनी वाचून काढले। वाचन करत असतानाच त्यांना संगीत ऐकण्याची गोडी लागली, म्हणून त्यांनी स्कॉटलंड, आयर्लंड आणि ब्रिटनचे संगीत ऐकण्यास सुरुवात केली। त्यामुळे संगीताची आवड निर्माण झाली। हे करत असताना त्यांनी गीत लेखनास सुरुवात केली। रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले गाणे स्वामी विवेकानंदांना खूप आवडत। त्यांच्या एका ओळखीच्या लग्नात त्यांनी टागोरांनी लिहिलेली गाणेही सादर केली। त्यांच्या गीत लेखनात भारतीय शास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत आणि गुरबाणीचे मिश्रण दिसते। ते त्यांच्या लहानपणीच्या जडणघडणीमुळेच। त्यांच्या ह्यातीत त्यांनी सुमारे 2000 गाण्याची रचना केली आहे। त्यांच्या गाण्याचा प्रवास खूप मोठा होता आणि आहेही, म्हणूनच किशोर कुमार यांनी गायलेले छू कर मेरे मन को हे गाणेही रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेमुळेच त्यांची निर्मिती झाली आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओ परत एवढाच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत। तुम्हाला तुमच्या परिवारास रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।